नमस्कार. आरोग्य नीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी अनुराधा कुरेकर ही सहभाग घेतला असून आज आपण गुळवेल या रानभाजीबद्दल माहिती घेऊन ती कशी बनवायची हे पाहणार आहोत. विविधता म्हणजे शक्ती, संस्कृतीसाठी, आपल्या अन्ननलिकेसाठी आणि पर्यावरणासाठी. चला जाऊया रानमाळ्यात. तेथे गुळवेलचे भरपूर वेल होते. आम्ही पण आमच्या घरी गुळवेलचा वेल लावला. गुळवेल किंवा गुडूची हृदयाच्या आकाराची म्हणून कार्डिफेलिया हे नाव पडले. हिला अमृतवेल म्हणतात. या वनस्पतीचे सत्व औषध म्हणून वापरतात. त्याला गुळवेल सत्व असे नाव आहे. वजन घटविणे, ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी गुळवेल हे रामबाण उपाय आहे. वाताचा आजार दूर करतो. आयुर्वेदाच्या औषधात याचा वापर केला जातो. लिंबावरची वेल, आंबा ही मी जी आज भाजी केली आहे ही कडुलिंबाच्या झाडावरची वेल आहे. याला चक्रिकाही म्हणतात. चयापचय, मधुमेह, त्रिदोष शामक आहे. कफ कमी करणे. मग इतकी फायदेशीर गुळवेलची भाजी आपण करूया. त्या भाजीसाठी लागणारे साहित्य सांगते. पानं पावसाळ्यामध्ये ही स्वच्छ धुवून घ्यायची. ही 3दा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि रोळीत निथळत ठेवली. यानंतर याला लागणारं तेल, शेंगदाण्याचं तेल, कांदा, मिरची, आलं, लसूण, मुगाची डाळ ही भिजवलेली आहे, मीठ, मोहरी, जिरं, खसखस, हळद, जिरं आणि धनेपूड. गॅसवर आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवला. त्यात शेंगदाण्याचं तेल टाकलं. तेल खूप नको, थोडंसंच पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया. 1 चमचा मोहरी टाकूया. मोहरी तडतडू द्यायची आधी. पूर्ण झाल्याशिवाय जिरं टाकायचं नाही, कारण नाही तर जिरं जळून जातं. आता मोहरी तडतडली. त्याच्यानंतर यामध्ये जिरं टाकूया. जिरं टाकल्यानंतर मिरची, हिरवी मिरची टाकली आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर बारीक कांदा चिरून घेतला तो टाक. कांदा चांगला परतून घ्यायचा, लाल होईस्तोवर परतून घ्यायचा. आणि ह्याच्यामध्येच कांदा परततानाच लसणाचे तुकडे केलेले आहेत ते करायचे, ते टाकायचे. लसूण टाकला, पुन्हा परतत राहायचं कांदा, नाही तर खालून लागून येतो. ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आलं, लसूण, आल्याची बारीक पेस्ट केली ती याच्यामध्ये टाकली. आता थोडासा हा लालसर होता ना कांदा, की याच्यामध्ये ते आता आपण गुळवेलचे जे पानं होते ते जे धुवून घेतले होते ते थोडेसे गरम पाण्यात उकळून घेतले आणि त्याचं पाणी काढून टाकलं आणि चिरून हे पानं घेतलेले आहेत. कारण की त्यामुळे त्याचा जो एक हे जो असतो कडवटपणा म्हणून हे होईल, किंवा स्ट्रॉंग जो होतात ते पानं नुसते चिरले तर, म्हणून हे याच्यातलं पाणी काढून टाकलं. आणि आता ते पानं याच्यामध्ये टाकूया. आणि हे परतताना आपण मुगाची डाळ ही 2-3 तास भिजवलेली आहे ही त्याच्यामध्ये टाकली. आता याच्यामध्ये हळद लहान अर्धा चमचा टाकायचा.
नंतर धनेपूड. ह्या भाजीत मसाला जास्त घालू नये, कारण की याचा जो गुणधर्म असतात ते कमी होतात. त्याच्यामुळे फक्त धने आणि जिऱ्याची पूडच टाकायची. आणि आपण खसखस टाकतो याच्यामध्ये. बारीक खसखस ती जी पौष्टिक असते ती. आणि याच्यानंतर आपण मीठ टाकतो. मीठ चवीप्रमाणे. आणि ही भाजी आपल्याला खायला याच्यात मुठे म्हणतात याला. हे कोणतेही याचे करू शकतात. आता मी कणिक घेऊन त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकून ते मुठे केलेले आहेत. तर हे याच्यामध्ये या भाजीबरोबर खाता येतात. हे याच्यामध्ये टाकते आणि याच्यावर एक 5 मिनिट आपण झाकण ठेवूया, म्हणजेच ही भाजी वाफेने शिजून येईल. हां, आता 5 मिनिटे झालेली आहेत. आपण बघू भाजी आणि हा जो मोठा टाकला होता कणकेचा तो शिजले का अजून बघूया. हां, हा अगदी व्यवस्थित झालेला आहे. आता आपण सर्व करू. आता याचा आपण चव बघूया आणि मग ठरवूया